Hi everyone, welcome back to day 12 of our English learning series. तर आज आपण बघणार आहोत in, on, at. So let's start with in. तर आपण in कधी यूज करतो? in यूज करतो आपण for a large places. जसं की मोठ्या जागेसाठी आपण in वापरतो. For example, I live in India. मी भारतात राहते किंवा राहतो. So India is a big country, so we use in. Next, in is used for enclosed spaces. जेव्हा जागा चारही बाजूनी बंद असते तेव्हा आपण in यूज करतो. The kids are playing in the room. मुले खोलीत खेळत आहेत. Room is enclosed space. So we use in. In is used for months. Like my exam are in the March. In a March. माझी परीक्षा मार्च मध्ये आहे. Then in used for years. He was born in 2010. तो 2010 मध्ये जन्मला आहे. जेव्हा आपण years यूज करतो तेव्हा आपण in यूज करतो. Then in is used for long periods like morning, afternoon, evening. So I study in the evening. मी संध्याकाळी अभ्यास करतो. ठीक आहे, तर आता आपण in चे एक्झाम्पल बघूया. She works in a hospital. ती रुग्णालयात काम करते. That is enclosed place. So building. So she works in hospital. He is waiting in the car. तो गाडीत थांबला आहे. Inside a closed space. He is waiting in the car. My birthday is in June. माझा वाढदिवस जून मध्ये आहे. Month. We will travel in 2026. इथे years आहे. year आहे म्हणून आपण in यूज करतो. I study in the evening. Long time periods. They live in the city. ते शहरात राहतात. Large places like city. The toys are in the box. खेळणी बॉक्स मध्ये आहेत. Inside something. म्हणून आपण यूज करतो in. The toys are in the box. Then आता बघूया on. तर on कधी यूज करतो? On is used for surface. म्हणजे पृष्ठभागावर असलेल्या वस्तूंसाठी आपण on यूज करतो. For example, the book is on the table. Because the book is touching the surface on the table. So आपण काय यूज करणार? The book is on the table. पुस्तक टेबलावर आहे. Then on is used for days. Like my exam is on Monday. माझी परीक्षा सोमवारी आहे. Then on is used for dates. The event is on 15 August. कार्यक्रम 15 ऑगस्टला आहे. डेट साठी पण आपण on यूज करतो. Then on is used for public transport. जसं की they are on the bus. ते बस मध्ये आहेत. Then on is used for technology. She is on the phone. ती फोनवर बोलत आहे. तर आता आपण एक्झाम्पल बघूया. He is on the phone. तो फोनवर बोलत आहे. My exam is on Monday. माझी परीक्षा सोमवारी आहे. They are on the bus. ते बस मध्ये आहे. The cat is on the roof. मांजर छतावर आहे. The show is on the TV. कार्यक्रम टीव्ही वर आहे. She is on a trip. ती प्रवासात आहे. I am on my way. मी येत आहे. Then आता बघूया at. So at is used for exact places. जसं की I am at home. मी घरी आहे. Then at is used for exact time. For example, we will meet at 6 p.m. आपण 6 वाजता भेटू. Then at is used for point locations. He is at the door.
एखाद्या ठरलेल्या पॉइंट किंवा जागासाठी आपण ॲट यूज करतो की ही इज ॲट द डोअर. किंवा आपण आता कार्यक्रम ठिकाण सांगायचं असेल तर आपण ॲट यूज करतो. जसं की शी इज ॲट द पार्टी, ती पार्टीमध्ये आहे. Then at for emotions also. She got angry at him. She got angry at him. ती त्याच्यावर रागावली. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. आय एम ॲट होम. मी घरी आहे. एक्झॅक्ट प्लेस आहे म्हणून आपण ॲट यूज करतो. शी इज ॲट स्कूल. ती शाळेत आहे. लोकेशन साठी आपण ॲट यूज करतो. वी मीट ॲट 5 PM. आम्ही 5 वाजता भेटलो. टाइम एक्झॅक्ट टाइम आहे. ही इज ॲट द डोअर. तो दारात आहे. लोकेशन पॉइंट लोकेशन. दे आर ॲट द बस स्टॉप. ते बस स्टॉपवर आहेत. शी लाफ्ड ॲट मी. ती माझ्यावर हसली. ही अराइव्हड ॲट द एअरपोर्ट. तो एअरपोर्टवर पोहोचला. स्पेसिफिक प्लेस आहे म्हणून आपण ॲट यूज करतो. तर हा आहे होमवर्क. तुम्हाला फिल इन द ब्लँक करायचंय की द कीज आर इथे काय इन द टेबल, ऑन द टेबल और ॲट द टेबल. जसं मी आधी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला इथे फिल इन द ब्लँक करायचं आहे. माय बर्थडे इज इन, ऑन, ॲट. काय कमेंट करून सांगायचं आणि प्रत्येकी 5 सेंटेन्स इनचे 5, ऑनचे 5 आणि ॲटचे 5 कमेंट करायचे आहेत. हे 10 एक्झाम्पल्स आहेत तर ते तुम्हाला कमेंटमध्ये 1 इन, 2 ऑन, 3 ॲट असं तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर सांगायचे आहेत. So thank you for watching. Please like, share, comment and subscribe करायला विसरू नका जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन.